सो आता आम्ही वेरावल स्टेशनला ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ही आहे वेरावल ओखा एक्सप्रेस, जी मॉर्निंग 7:30ला सोमनाथ ओखा एक्सप्रेस जी मॉर्निंग 7:30ला द्वारका पोहोचते. तू महाराष्ट्रातून बाळा सायकल चालवत आलाय, किती ग्रेट. केदारनाथ पर्यंत पण सायकल वर गेलेला. वा, त्याचा टेंट आहे ना. सो आम्ही फायनली पोहोचलोय. हे जे माझ्या बॅकग्राऊंडला दिसतंय तुम्हाला ते आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. आज दिवसाची सुरुवातच खूप उशिरा झाली आहे, कारण आम्ही द्वारका खूप लवकर पोहोचलेलो वेळेत. ट्रेन लेट नव्हती, काही नव्हतं. पण हॉटेलला आल्यानंतर आम्हाला आवरायला उशीर झाला, कारण कोण झोपलेलं. मगाशी तुम्ही पाहिलंच असेल, आम्हाला ऑन द वे एक मुलगा भेटला होता जो सायकलवरून आला महाराष्ट्रातून. मी तर त्याचं अकाउंट कधी बघितलं नव्हतं इंस्टाग्रामवर, पण ह्यांनी बघितलेलं आणि ह्यांनी ओळखलं की हा महाराष्ट्रीयन मुलगा आहे जो सायकलवरून ट्रॅव्हल करतो. सो आम्ही त्याला विचारलं, तर तो इतका पोलाईट आणि इतका छान आहे. तो खूप लांब आहे आता. नाहीतर मला खूप वाटत होतं की आपण त्याच्याबरोबर थांबून बोलावं का, किंवा हुशार. सो मला खूप वाटत होतं की आपण असं रस्त्यात कसं ना बाईक थांबवू शकतो ना त्याला थांबवणं चांगलं वाटतं. तर मी विचार केला, महादेवाच्या मनात असेल की आपली भेट व्हावी तर तो आम्हाला भेटेल. किती लहान आहे तो, 10वी-12वीतला वगैरे वाटलं मला. काय माहिती काय एज असेल त्याचं. या प्रसन्न. बिचारा माझा नवरा सगळं कॅरी करतोय माझ्यासाठी. एवढी मोठी बॅग. बघा मी काय काय करते कॉन्टेंटसाठी. सबस्क्राईब करा प्लीज. एक्झॅक्टली मी तेच बोलले. सो आमचं खूप छान दर्शन झालं. नागेश्वर टेम्पलला खूप रश नाही आहे, म्हणजे होती गर्दी, पण इथे पण दर्शन खूप लवकर झालं. आणि आता आम्ही इकडे शूज कलेक्ट करतो आणि आम्ही अजून जेवलो नाही आहोत, खूप लेट झालं आहे. आता आम्ही जेवायला जाणार आहोत. तो सायकलवाला मुलगा भेटेल का आपल्याला? कसं बोलले? आता दिसत नसेल. कितीला बसला कॅमेरा? टोटल आपल्याला तर हे कॅमेरा काहीतरी 37-38ला आहे. आणि नाही हेच फक्त हँडल आणि 2-3 गोष्टी. छोटा आहे तो. 12th झाली आहे त्याची आता. आम्ही मगाशी तोच विचार करत होतो, 10वी 11वी 12वी. फार घरी कोण कोण आहे तुझ्या? भाव आहे, मम्मी पप्पा. दर्शन तिकडचं नाही घेतलं. मी तेच म्हणते. मी असतो आणि तर 15 किलोमीटर आता तर जात नाही. आज जवळ असतं तर मग ती जबरदस्त नाही. लोक जे भेटतात ना, भेटतात त्यांच्या घरी. हे दाखवूया. हे झाले. अच्छा, हे झालंय सगळं. ओके. माझी 90 ज्योतिर्लिंग. दुसरा धाम द्वारका झाला, बद्रीनाथ धाम झालाय माझा, रामेश्वरांचे गणनाथ केलंय.
सो आम्ही आता इथून निघतोय आणि हो गेला तो. मी त्याला म्हटलं, एक माणूस आला आम्ही बोलत असताना की चलो भाई चाय पिते है, आणि तो नाही बोलत होता त्यांना, पण तरी मी त्याला सांगितलं की तू जा त्यांच्यासोबत. एवढे प्रेमात आलेत ते सांगायला है ना. कमी असतात, छान अप्रिशिएट करणारे. मला क्लिप पाहिजे माझा. खूप सुंदर दर्शन झालं आमचं आणि आम्ही मस्त फोटोशूट पण केलं. आम्ही त्याच्यावर रील पण शूट केली. निघता निघता तो बोलला की आपण एक संगती रील शूट करूया. म्हटलं चल शूट करूया. तर छान वाटलं आहे मला खूप जास्त. तुम्हाला कसं वाटलं त्याला व्हिडिओ? प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा, खूप सपोर्ट करा. येस, तो मला म्हणत होता की मला नाही आवडत कोणी मला पैसे पाठवतं वगैरे वगैरे. का घ्यायचे लोकांकडून पैसे, काय करतो आहे आपण असं त्यांच्यासाठी वगैरे. फार एवढ्या कमी वयात इतकी समज खूप कमी लोकांमध्ये असते. शेती करतात त्याचे आई बाबा. तो म्हणत होता मला घरून पण पैसे मागायचे नसतात, पण मला हे सगळं बघायचं आहे. आणि हो, मला सांगायचं राहिलं की मी तेव्हा ॲक्च्युली कॅमेरा चालू नव्हता, पण त्याला यांनी विचारलं की तू का करतोस असं सायकलवरून ट्रॅव्हल, आणि तुला का वाटलं, कधी वाटलं असं की सायकलवरून ट्रॅव्हल करावं. तर तो बोलला की मी एका आजोबांना बघितलेलं ना त्याने, कोणत्या तरी एका माणसाला जे थोडे एजड होते ते. सो त्या आजोबांना म्हणे मी सायकलवरून बघितलं आणि मला असं वाटलं की ते एवढ्या एजमध्ये फिरतात, मी तर खूप यंग आहे, मला का नाही फिरता येणार. मला जर फिरायचं आहे तर मीही फिरू शकतो सायकलवरून. सो तेव्हापासून तो ट्रॅव्हल करतोय. तो 11 महिने झाले आता तो बाहेर, तो घरी नाही गेलेला. मला खूप खूप इन्स्पायरिंग. गुड मॉर्निंग. सो आता आम्ही चाललो आहे द्वारकाधीश टेम्पल. काल आम्हाला जमलं नाही जायला मंदिरात. सकाळ सकाळ निघालो आम्ही. आता 7 वाजलेत आणि खूप 2-3 दिवस ट्रेनमध्ये असं प्रॉपर झोप झाली नाही. युजली असं होत नाही, आम्ही कुठेही झोपू शकतो दोघंही. पण जेव्हा आम्ही येत होतो सोमनाथवरून द्वारका, तेव्हा आमच्या आजूबाजूला खूप मोठा ग्रुप होता, 20-25 लोकांचा. ते खूप आरडाओरडा करत होते उशिरा 2-2:30 रात्री. त्यामुळे आमची झोप नाही झाली. माईक कनेक्ट करायला पाहिजे होता. आम्ही आल्यानंतर झोपलेलो थोडा वेळ. त्याच्यामुळे काल आम्ही फक्त सोमनाथ मंदिरच त्यामुळे आम्ही काल फक्त नागेश्वर टेम्पलच जाऊ शकलो. आता आम्ही चाललो जे द्वारकाधीश टेम्पल जायचं बाकी होतं ते. 11 वाजता 11 वाजता ट्रेन आहे आमची द्वारकेहून मुंबई सेंट्रलसाठी. आता आम्ही नाश्ता करणार आहोत. आम्ही आता टेम्पल साईड गेलेलो, पण जिकडे लगेज घर आणि काय सामान घर आणि जुता घर आहे, एक तोंडावर येतं. सो जिथे ते लगेज आणि फोन्स सगळं ठेवता येतं, जिथे शू लॉकर वगैरे आहे, तिथे त्यांनी सांगितलं की 8 ते 9:15च्या दरम्यान श्रीकृष्णाचा शृंगार वगैरे केला जातो. त्यामुळे तिथे कोणाला अलाव नाही करत, दर्शन बंद असतं. येस, जर तुम्ही येत असाल तर 8 ते 9:15च्या दरम्यान नका येऊ. मॉरल ऑफ द स्टोरी. किती छान दिसतंय. इथे लोक गोमती स्नान करायला पण येतात. मजा येतात. जे आंटी लोक आमच्यासोबत होते ट्रेनमध्ये ते पण मला भेटले मगाशी. त्यांचा ग्रुप पण मला भेटला मगाशी आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पण स्नान करायला आलो. हे काय स्नान फ्रेम बघतो. मी जस्ट द्वारकाधीश टेम्पलचं पण आता द्वारकाधीश दर्शन पण केलं. किती सुंदर आहे श्रीकृष्णाची मूर्ती आतमध्ये. समिता स्नान तर करत नाही आहोत, पण आम्ही
दर्शन घ्यायला. राधे राधे. राधे राधे. आणि आमचं दर्शन झाल्यावर हॉटेलमधून चेकआउट करून ऑटो करून आम्ही द्वारका रेल्वे स्टेशनला आलो. इथे जेवणासाठी छोटे छोटे हॉटेल्स आहेत. तिथे आम्ही जेवलो. रात्रीच्या जेवणासाठी पार्सल पण घेतलं आणि इथे ही ट्रिप संपली. आय होप जेवढं छान आम्हाला या तिन्ही ठिकाणी जाऊन वाटलं तेवढाच हा व्लॉग तुम्हाला पण आवडला असेल. आणि याचे डिटेल्ड आयटनरी आणि ट्रॅव्हल गाईडचे 2 सेपरेट व्हिडिओज मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. तुम्ही जेव्हा प्लॅन करणार असाल तेव्हा त्याची तुम्हाला नक्की हेल्प होईल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.